नमिता काय झालं? येऊन जाऊन प्रत्येक जण आपल्यालाच बोलून जातो। आता काय तो समीरही येऊन बोलून गेला। सारखं सारखं तेच तेच डोक्याला ताप झाला। नमिता सारखं सारखं तेच आठवतंय याचं कारण तो जे बोलला त्यातला शब्द आणि शब्द खरा होता। ते सत्यच टोचतंय तुला, कारण तू कितीही नाही म्हणालीस ना तरी तुझ्या मनाला ते नीट माहिती आहे। नमिता तुझी सत्सद विवेक बुद्धी दडपून जगू शकतेस तू, पण आशूचं काय ग? आशूला ह्या अवस्थेत बघितल्यानंतर समीरच्या आणि तिच्या नात्याचं काय होईल हे सांगायला दुसऱ्या कोणाची आवश्यकता नाहीये। तिच्या या नात्याचं ओझं आपण का व्हायचं मा? आपला काय संबंध आहे? सरोगसी सारखी गोष्ट समीरपासून लपवण्याचा निर्णय सर्वस्वी तिचा होता ना। मग आपला संबंध येतोच कुठे? कंटाळा आलाय तोच विषय उगाळून। कंटाळा? ह्या सगळ्याची दाहकता तुला आता नाही जाणवणार नमिता, कारण तू फक्त स्वतःचा विचार करतेस। कराराला धाब्यावर बसून फक्त स्वतःचा आणि स्वतःच्या बाळाचा विचार करतेस। कधीतरी आशूच्या जागी स्वतःला ठेवून तिचा विचार करून बघ ना नमिता। नमिता, आता जर समीरने आशूला ऍक्सेप्ट केलं नाही ना तर आपल्या सगळ्यांना तिला ऍक्सेप्ट करावं लागेल। आणि दया आणि कृतज्ञता म्हणून नाही तर स्वतःची नैतिक जबाबदारी समजून तिला ऍक्सेप्ट करावं लागेल। तुमच्या या सगळ्या बोलण्याचा अर्थ एवढाच होतो मा, यापुढे आशू नाही, मी आणि माझं बाळ एकटे होते या जगात। किती समीरला शेवटपर्यंत पटलंच नाही तर आशू पुन्हा सुरू झालं का तुझं? हा, तसं नाही, पण मला खरंच भीती वाटते। आशू मला पूर्ण खात्री, सगळं काही ठीक होईल। आशू, आपण जाऊया का? खूप काळोख आहे ग इकडे। असं म्हणतात की काळोखात गरोदर बायकांनी फिरायचं नसतं फार। अशी काय बघतीयस? खरंय, पण मी माझ्या बाळाला आत्तापासूनच जगातल्या सगळ्या अवघड गोष्टींची सवय लावणार आहे। त्याचं आयुष्य इतर मुलांसारखं साधं सोपं नक्कीच नसणार आहे। जन्मतःच त्याच्याकडे कितीतरी गोष्टी नसतील, पोटात असल्यापासूनच कळू दे त्याला। असं काय बोलतेस? खरं तेच बोलते। त्याची काही चूक नसताना पोटात असल्यापासून त्याने काय काय भोगलंय किती। पुढे त्याच्या नशिबात आणखी काय काय वाढून ठेवले। अपसेट नाही व्हायचं। सिच्युएशन काय माहिती ना समीर, रागाच्या भरात किंवा भावनेच्या आहारी जाऊन काही वेडं वाकडं करण्यात काही अर्थ नाही। तू स्वतःला वेळ दे ना यार। हे जे काही तुझ्यावर येऊन आदळलंय त्याच्याकडे बघण्यासाठी, त्याच्याबद्दल विचार करण्यासाठी तू स्वतःला वेळ दे। नको रे, तुम्हाला समजावत बसू नको, उपदेशाचे डोस पाजू आता। मला कशातच इंटरेस्ट नाही राहिलाय। बरं ठीक आहे, तुझा जो काही डिसिजन असेल तो मला मान्य आहे, पण तुला हे तर मान्य आहे की आयुष्याबद्दलचे सगळे महत्त्वाचे निर्णय असं कुठेतरी रस्त्यात उभं राहून 2 मिनिटात घेणं किती हार्मफुल ठरू शकतं?
बरं चल, किटीच्या घरी नको जाऊयात, माझ्या घरी जाऊयात. हां, वाटलं तर बोलूयात. मग तू डिसाईड कर. मी तुला अडवणार नाही, आय प्रॉमिस. यू जस्ट रिलॅक्स फॉर अ व्हाईल प्लीज. यार पण माझं ते सामान तिकडे. तू त्याचा विचार करू नको. तू घरी यायला तयार झालास ना, घरी जाता जाता लॉजवर घेऊ ना आपण. चल 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 चल. नमिता, हे शतावरी घातलेलं दूध आहे, पिऊन घेऊ लवकर. हो, गरम आहे, जरा थोड्या वेळाने पिते. बर. आत्या, तुम्ही किती करता माझ्यासाठी? नमिता, करते म्हणजे करणारच, आणि करायलाच हवं. पण हे असं शुभंकर आणि महांना नाही वाटत. खरं तर कित्येक वर्षांनी एवढी मोठी आनंदाची गोष्ट आमच्या आयुष्यात घडली. कोणालाच त्याचं काही नाहीये. शुभूने तर साधं मला कधी विचारलंही नाही, इथं कसं वाटतंय तुला, काय खावंसं वाटतंय. आणि मा तर माझ्याऐवजी माझ्या येणाऱ्या बाळाचं स्वागत करायला कोणीच तयार नाहीये. ना माझा नवरा, ना माझी सासू. नमिता, या सगळ्या गोष्टींकडे लक्ष नको देऊस तू. आता मी आले ना, सगळं काही व्यवस्थित पार पडेल. अगं, जे काही घडतंय ना, त्यांच्या वागण्यातली जी खोट आहे ना, त्याच्यामुळे होतं हे सगळं. नमिता, मी त्याच वेळी तुला सांगितलं होतं की त्या आशूचं नका गो एवढंच तोंड माजवू तुम्ही. पण माझं ऐकलं नाही तुम्ही कोणी. त्याचे परिणाम काय झाले ते पाहताय ना तुम्ही. अशी काही भुरळ टाकली ना तिने की अजून उतरत नाहीये ती. मला पटतंय तुमचं आत्या. खरंच मी त्यावेळेला तुमचं ऐकायला हवं होतं. तुमचं ऐकलं असतं तर आज ही वेळ तरी आली नसती माझ्यावर. नाही नमिता, अजूनही वेळ गेलेली नाहीये. हे बघ, मलाही आयुष्यामध्ये खूप भोगावं लागलंय ग. माझी काही हौस पुरी झाली नाही. माझी दोन्ही मुलं तिकडे परदेशात. ना मुलीचं कौतुक केलं, ना सुनेचे लाड पुरवले. पण नमिता, आता मात्र मी तुझं खूप कौतुक करणार आहे. तुझे सगळे लाड पुरवणार आहे. तुझी मी इतकी हौस पुरवेन ना की तुझी आणि तुझ्या बाळाची तृप्ती होईल बघ. तुला दुधा तुपानं न्हाऊ घालीन मी. इतकं छान गोंडस बाळसेदार लेकरू जन्माला येईल ना, सगळं जग बघत राहील, बघत राहशील तू. आशू, बाबा चल ना, पटकन खाऊन घे. आशू, अगं राजा, अगं ड्युटी आहे बाळा तुझी, खाऊन घे ना पटकन. इच्छा नाही. तिकडे समीरनं पण काही खाल्लेलं नसणार.
त्याचं डोकं फिरलेलं असलं ना की बळजबरी केल्याशिवाय खात नाही तो, मला माहितीये. अगं आशू, आता तो समीर काही खाल्लं नाही त्याने समजा, तर तू पण खाणार नाहीयेस का? देवा देवा प्लीज वाचव मला. माझ्या आजूबाजूला इतकी चक्रम माणसं आहेत ना, कसं सांभाळायचं यांना? आशू अगं तुला कसं कळत नाहीये, ह्या बाळासाठी का होईना तुला खाल्लं पाहिजे. ए माझी आई, माझी आई, चल ना प्लीज बाळ, चल दया कर ना माझ्यावर, रिक्वेस्ट करते मी तुला, प्लीज चल ना. ऐकणार नाही. हा रोहन बोल. किटी, आपल्याला थोडंसं यश मिळालंय. समीर माझ्याबरोबर माझ्या घरी यायला तयार झालाय आणि माझ्याशी शांतपणे बोलायलाही. रोहिण्या, दॅट्स ग्रेट यार, इट्स रिअली व्हेरी ग्रेट. बरं ऐक 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 ऐक, आता तो तुझ्याकडे येतोय ना, जरा शांत होऊ दे त्याला आणि तू शांत कर त्याला. आणि ऐक माझं, तो काही बोलला ना तरी तू रिॲक्ट व्हायचं नाहीस, तू शांत राहा. स्वतःचं डोकं तापून घेऊ नकोस, कळलं? ओके ओके, बरं आता ठेवतो. काय आहे, त्याला या अशा परिस्थितीत एकटं ठेवणं फार बरं नाही. हां ठीक आहे, बाय 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 बाय. काय झालं? आशू, देवाने तुझं ऐकलं. रोहन फोनवर सांगत होता समीर रोहनच्या घरी जायला तयार झालाय म्हणून. आणि बघ आता रोहन ना समीरला शांत सुद्धा कर, तू काळजी नको करूस. किट्या, समीर मला स्वीकारेल की नाही मला माहित नाही, पण तो आता सुखरूप आहे ना, आपल्या रोहनकडे आहे ना, बस एवढंच माझ्यासाठी खूप आहे. आशू, मला पूर्ण खात्री समीर हे सगळं शांतपणे ऐकून घेईल आणि त्याला पटेल असं. माहिती बा, आता तुला कळलंय ना समीर रोहनच्या घरी जाणार आहे आणि तो सुखरूप आहे ते. मग आता माझी आई, प्लीज प्लीज माझ्यावर दया करा आणि 2 घास खाऊन घ्या. आमचं सँडविच करू नका मधल्या. चला. काय रे, कुठे हरवलास? या घरातून जाताना किती स्वप्न पाहिले होते. या घरात किती गोड आठवणी आहेत. या घरात परत येईन तो डिग्री घेऊन, मस्त नोकरी घेऊन, आशूशी लग्न करायला, असं म्हणायचो मी. पण आता आलोय तो भिकारी होऊन. सोड ना आता, ते सगळं नीट होईल. आणि तू अमेरिकेवरनंच आलायस. एखादा गुन्हा करून जेलमध्ये जाऊन सुटून आत्ता इथे येत नाहीस. तू शांतपणे बस, मी आपली काहीतरी खायची व्यवस्था करतो. या आपल्या आईला आणि या माझ्या आशूला सुखात ठेवण्यासाठी या कॉल सेंटरच्या अशा बेभरोशाच्या नोकऱ्या करून नाही चालणार. त्यासाठी मोठं माणूस व्हायला हवं, उच्च शिक्षण घ्यायला हवं,
परदेशात जायला हवं. तुझं हे स्वप्न आता मला पाठ झालं. इतके दिवस मी जमिनीच्या खाली होतो, पाया खणत होतो. आज जमिनीवर येऊन पहिली वीट ठेवली आहे. कसली वीट? मिस्टर समीर प्रभाकर कर्वे आणि मिसेस अश्विनी समीर कर्वे यांच्या घराच्या पायाची वीट. म्हणजे आपलं घर, माझं घर, जिथून तुला भेटण्यासाठी मला असं लपत छपत यावं नाही लागणार. ज्या घरात मी आश्रित नसेन, मालकीण असेल. माझं सगळं आयुष्य दुसऱ्या कोणाच्या तरी दुःखाची कल्पना करण्यात गेलं. माझ्या दुःखाची जाणीव कोण ठेवणार? काय बोललीस? तुझ्या दुःखाची जाणीव ठेवणार कोणीच नाही? आहे. कोण आहे? कोण आहे? तू आहेस बस. समीर, हा काय वेडेपणा काय करतोस तू? जोपर्यंत तुम्हाला माफ नाही करणार मी असाच बसून राहणार. समीर, सगळेजण बघतात, आपल्याकडे बघून हसतायत. प्रेम करणाऱ्यांवर लोक असतातच, पण लक्ष नसतं त्याचं त्यांच्याकडे. ड्रामेबाज, नौटंकी, उठ आता. नाही, तुम्हाला माफ कर. माफ केलं. हा? माफ केलं. आता मी अमेरिकेला जाणार. वर्षभर आपण भेटणार नाही. एक ट्रीट होऊन जाऊ ना. स्पेशल ट्रीट. कसं असतं भाजणीचं पीठ चवीला? मस्त असतं का रे? मला पण चव बघू दे ना जरा. काय करतोस? अगं तोंडाला किती पीठ लागलंय. काय पद्धत आहे सांगायची पीठ पूस म्हणून? मवाली कुठला? हा, काय होणार काय कळत नाहीये. नुसतं जवळ आलं तर मी मवाली काय असंच ना आता? मग काय, लग्नाआधी असं सगळं मवाली लोकच करतात. तू काळजीत असलास की मला काही सुचत नाही. अश्विनी, अगं आपल्याला चांगलं भविष्य घडवायचंय, पण चांगल्या मार्गाने घडवायचंय ग. या बाबतीत माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मी ज्यावेळी तुला डोळ्यात सटकून विमानात बसायला जाईल ना, त्यावेळी मी तुला तुझ्यापासून सोडलेलं असेल आणि तू कायम माझ्या बरोबर असेल. आईला मी तुझ्या भरोशावर सोडून जातो. आजपासून 1 वर्ष तू आईचा मुलगा. आमच्या बाळाची सरोगेट मदर होण्यासाठी तयार झाली आहे ती, आणि त्या बदल्यात आम्ही तिला भरपूर पैसेही दिले. कोणाचे उपकार नाहीयेत आमच्यावरती. आपण त्याचं कर्ज फेडलं नसतं तर पोलिसांनी तुला फरार घोषित केलं असतं समीर. आणि त्याच वेळेला आईंनाही हार्ट अटॅक आला. मिसेस प्रधानांनी ऐनवेळी याचं नाव सुद्धा काढू नका माझ्या समोर. गेले 7 महिने मी त्यांच्या नावासोबतच जगतेय समीर. समीर, तू माझं सर्वस्व होतास, आजही आहेस. मी तुझ्याशी खोटं बोलले असेल, पण मी तुला फसवलेलं नाही.